तर हे आहे सेशन नंबर 7. सेशन नंबर 7 मध्ये आपण बघणार आहोत स्विचिंग बेसिक्स. स्विचिंग बेसिक्स आपण बघणार आहोत. तर पहिला आहे कॅम टेबल. तर कॅम म्हणजे काय? तर कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. ओके, कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. The CAM table is used by a switch to keep track of which MAC address is connected to which port. तर कॅम टेबल कशासाठी यूज होतो की मॅक ॲड्रेस पोर्टला कनेक्टेड आहे का नाही ते तपासण्यासाठी कॅम केबलचा यूज होतो. याला मॅक ॲड्रेस टेबल सुद्धा म्हणतात. इट हेल्प्स स्विच मेक इंटेलिजन्स फॉरवर्डिंग डिसिजन. ओके, तर वर्क कसं करतं? व्हेन द डिव्हाइस सेंड्स अ फ्रेम, एखादं फ्रेम समजा डिव्हाइस समजा फ्रेम सेंड करतो, इट स्विच लर्न टू सोर्स मॅक ॲड्रेस अँड स्टोर इट इन कॅम टेबल अलॉंग विथ पोर्ट नंबर. पोर्ट नंबर सोबत तो काय करतो? कॅम स्टोअर करत असतो. एक्झाम्पल एंट्री. Over the time, the switch build this table dynamically by observing traffic. Okay. तर अशा पद्धतीनं मॅक ॲड्रेस त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. समजा पोर्ट 1 वरती कनेक्टेड आहे की नाही तो कॅम टेबल चेक करतो. ओके, आणि त्याच्यावरती लक्ष ठेवतो की कशा पद्धतीनं चेंज झालं, कुठे कुठे प्रॉब्लेम आला, अशा पद्धतीनं. नेक्स्ट, आणि याच्यामध्ये आपण परत नेक्स्ट टॉपिक आहे फ्रेम फॉरवर्डिंग. फ्रेम फॉरवर्डिंग मध्ये काय होतं? अ फ्रेम इज अ लेयर टू डेटा युनिट्स containing source and destination MAC address. A frame is a layer to data layer. तर फ्रेम मध्ये काय होतं की लेयर टू डेटा युनिट आपल्याला दिसत असतं, आणि त्यामध्ये काय असतं की सोर्स आणि डेस्टिनेशन, मॅकचा सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही ॲड्रेस त्या ठिकाणी असतात. तर फ्रेम फॉरवर्डिंग प्रोसेस कशा पद्धतीनं फॉलो होते फ्रेम फॉरवर्डिंगमध्ये, तर त्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये कसं होतं, सगळ्यात पहिले स्विच रिसीव अ फ्रेम. फ्रेम काय करतो? एक स्विच रिसीव्ह करतो. आणि सेकंड याच्यामध्ये काय होतं? इट चेक्स द डेस्टिनेशन मॅक ॲड्रेस. मग तो चेक करतो डेस्टिनेशनचा मॅक ॲड्रेस काय आहे म्हणून. इफ द मॅक ॲड्रेस फाउंड इन द कॅम टेबल, जर कॅम टेबलमध्ये समजा मॅक ॲड्रेस त्याला दिसला तर तो काय करतो? द फ्रेम इज फॉरवर्डेड टू स्पेसिफिक पोर्ट लिंक टू द मॅक ॲड्रेस. मॅक ॲड्रेसला जो काही लिंक केलेला असेल ॲड्रेस, तो स्पेसिफिक पोर्टला तो फॉरवर्ड करतो. जर समजा कंडिशनमध्ये जर का त्याला मॅक ॲड्रेस मिळालंच नाही, द फ्रेम इज फ्लडेड टू ऑल पोर्ट्स. सगळ्या पोर्टला त्या ठिकाणी मॅक ॲड्रेस त्या ठिकाणी दिला जातो. इफ इट्स ब्रॉडकास्ट फ्रेम, तर ब्रॉडकास्ट फ्रेम जर असेल तर त्या ठिकाणी ARP रिक्वेस्ट पाठवले जाते समजा, आणि त्यानंतर इट इज सेंड टू द ऑल पोर्ट. ब्रॉडकास्टमध्ये सगळ्या पोर्टला पाठवलं जातं. तर स्विचिंगचेही काही फायदे आहेत. तर कोणते कोणते फायदे आहेत? रिड्यूस कोलिजन बाय सेपरेटिंग ट्रॅफिक. ओके, जे ट्रॅफिक आपण सेपरेट करतो ते कोलिजन त्या ठिकाणी रिड्यूस करतो. त्यानंतर नेटवर्कचा जो परफॉर्मन्स आहे तो त्या ठिकाणी वाढतो. हबच्या कम्पेअरमध्ये समजा स्विचिंग जर का आपण यूज केलं तर परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपला वाढणार आहे. फुल टू प्लेस कम्युनिकेशन त्या ठिकाणी आहे. तो डेटा सेंड आणि रिसिव्ह दोन्ही सायमल्टेनियसली त्या ठिकाणी करू शकतो. तर असे बरेचसे स्विचिंगचे त्या ठिकाणी फायदे आहेत. तर त्यातले काही फायदे आपण बरेचसे बघितले. ओके, परफॉर्मन्स बूस्ट होणे या वगैरे गोष्टी. त्यानंतर कॅम टेबल, कंटेंट ॲड्रेसेबल मेमरी. ओके, ॲड्रेसेबल मेमरीमध्ये कंटेंट कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो ते आपण बघितलं.
द कॅम टेबल इज यूज्ड बाय अ स्विच टू कीप ट्रॅक ऑफ विच मॅक टेबल इज कनेक्टेड टू द पोर्ट. त्यानंतर कॅम टेबल बघितला. त्यानंतर फ्रेम फॉरवर्डिंग बघितली. फ्रेम फॉरवर्डिंगची प्रोसेस कशी असती. ओके. स्विच एक फ्रेम रिसीव्ह करतो. त्यानंतर डेस्टिनेशन मॅक ॲड्रेस त्याचा चेक केला जातो. त्यानंतर जो फ्रेम असते ती पोर्टला लिंक्ड होती. ओके. तर अशा पद्धतीने आणि जसं मॅक ॲड्रेस सापडलाच नाही तर तो ऑल पोर्टला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी होतो. आणि ब्रॉडकास्टमध्ये समजा ARP रिक्वेस्ट पाठवली जाते. अशा पद्धतीनं ती सगळी प्रोसेस आहे.